तुमचा जर हेअरफॉल होत आहे आणि तुम्हाला कळतच नाही आहे की तो हेअरफॉल नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, तर हा व्हिडिओ नक्की बघा. दिवसाचे थोडेसे हेअरफॉल होणं हे नॉर्मल समजलं जातं, पण जर दिवसाला 100 किंवा त्याहून जास्त हेअरफॉल होत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामध्ये 5-6 गोष्टींचा तुम्ही लक्षपूर्वक विचार केला तर हा हेअरफॉल थांबू शकतो. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट, ब्लड टेस्टमध्ये जर विटॅमिन्सच्या लेवल कमी असतील तरीही हेअरफॉल तुम्हाला दिसू शकतो. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्या काही टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आयर्नची लेवल, हिमोग्लोबिन, कॅल्शियमची लेवल, थायरॉईड, B12 लेवल याची जर कमतरता वगैरे असेल तर तुम्हाला हेअरफॉल हा दिसून येतो. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट चालू करू शकता. कमीत कमी ही ट्रीटमेंट 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत पूर्ण करणं गरजेचं असतं. जर मध्येच तुम्ही ही ट्रीटमेंट थांबवला तर परत हेअरफॉल दिसू शकतो आणि जर ट्रीटमेंट कंप्लीट झाली तरीही हेअरफॉल हा थांबलेला तुम्हाला दिसून येईल. दुसरी गोष्ट म्हणजे पेप्टाइडच्या सिरमचा वापर करणं. पेप्टाइडच्या सिरममध्ये रेडेन्सिल, ॲनागेन, प्रोकॅपिल असे कंटेंट असलेले सिरम्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याचा वापर तुम्ही दिवसातून 2 वेळा करू शकता. याची ट्रीटमेंट ही तुम्ही कमीत कमी 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हेअरफॉल हा कमी झालेला दिसून येईल आणि जर कमी होत नसेल तर जोपर्यंत तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते पुढे कंटिन्यू करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे केसांची ट्रीटमेंट. तुम्हाला ही ट्रीटमेंट जेव्हा तुमचा सिव्हिअर हेअरफॉल सुरू असतो त्यावेळी केसांच्या ट्रीटमेंट कोणत्याही करणं हे टाळलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये बोटॉक्स, केराटिन ट्रीटमेंट, हेअर स्पा, स्ट्रेटनिंग यासारख्या ट्रीटमेंट तुम्ही करणं टाळलं गेलं पाहिजे. कारण तुमचा जर सिव्हिअर हेअरफॉल आहे त्याच्यात ह्या ट्रीटमेंट करताय तर आणखीन जास्त प्रमाणात हेअरफॉल होण्याची शक्यता याच्यामुळे असू शकते. जेव्हा तुमचा 80% हा हेअरफॉल ट्रीटमेंट घेऊन थांबेल त्याच्यानंतरच तुम्ही ह्या ट्रीटमेंटचा विचार करू शकता. चौथी गोष्ट म्हणजे बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएटमध्ये तुम्ही जे काही खाताय त्याचा परिणाम तुमच्या केसांवरती होत राहतो. जर तुम्ही क्रॅश डाएट करत असाल, तुम्ही जर सडन वेट लॉस केलेलं असेल तर याच्यामुळे सुद्धा तुमचा हेअरफॉल होऊ शकतो. ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही आहार घेता, न्यूट्रिशन डाएट घेता त्याच्यामधून मिळणारे तुम्हाला प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल आहेत, तर या गोष्टींमुळे तुमचा हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे बॅलन्स डाएट घेणं हे नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. 5th पॉईंट म्हणजे स्काल्प क्लिन्झिंग. तुम्ही जर हेअर वॉश नाही केला किंवा आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा हेअर वॉश जर झाला नाही तर तुमचा डॅन्ड्रफचं प्रमाण हे वाढू शकतं. बरेच लोक काय करतात की हेअरफॉल होतो म्हणून महिना किंवा आठवड्यातून एकदाच हेअर वॉश करणं अशी पद्धत यूज करतात, पण हे एकदम चुकीचं आहे. जर डॅन्ड्रफ वाढला केसांमध्ये तरी हेअरफॉल हा जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा हेअर वॉश घेणं गरजेचं आहे. शॅम्पू हे फक्त क्लिन्झिंगचं काम करतं, हेअर वॉश करण्याचं काम करतं किंवा स्काल्प क्लीन ठेवण्याचं काम करतं. त्याच्यामुळे कुठल्याही शॅम्पूमुळे हेअरफॉल थांबतो किंवा हेअरफॉल जास्त प्रमाणात वाढतो असं एकदम हे चुकीचं आहे. तुम्ही स्काल्प क्लीन ठेवा, हेअरफॉल आपल्या पण हळूहळू प्रमाणात कमी होऊन जाईल. कुठलीही हेअरची ट्रीटमेंट ही कमीत कमी 3 ते 4 महिने करणं गरजेचं असतं, तेव्हा तुम्हाला रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळू शकतो. अर्धवट ट्रीटमेंट घेणं हे एकदम चुकीचं आहे. ह्या 5-6 गोष्टींचा विचार करूनही जर तुमचा हेअरफॉल थांबत नसेल किंवा ट्रीटमेंट घेऊनही हेअरफॉल थांबत नसेल तर प्रॉपर तुम्ही क्लिनिकमध्ये आणखीन प्रोसिजर करू शकता. जसं की PRP थेरपी, GFC थेरपी आहे, त्याच्यानंतर हेअर ट्रान्सप्लांट ही आहे. याचा वापर करून तुम्ही तुमचा हेअरफॉल हा थांबवू शकता. अशाच काही हेअर रिलेटेड, स्किन रिलेटेड ट्रीटमेंटसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मॅटिक क्लिनिकला व्हिजिट करू शकता किंवा वेबसाईटला व्हिजिट करू शकता, यूट्यूबला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.